आम्ही इंटरव्ह्यूची सुरुवात आता माझ्यापासून लांब ठेवा. ती थरथरायला लागते लगेच. चांगलं बोलण्याबद्दल मला त्याने आधीच पैसे दिले होते. कन्व्हिक्शनने काम करणारी काही कलाकार असतात, त्याच्यापैकी मला वाटतं समीर आहे. मला वाटतं नशीब लागतं की एवढं ऑलराऊंडर कॅरेक्टर मिळाला, ते पण पहिल्याच सिरियलमध्ये. मोहिनी या मालिकेच्या काळं गुलाब, तुम्ही काळं गुलाब देऊन स्वागत करताय माझं, काय यार. प्रतापरावांच्या या काळ्या गुलाबात दडलाय आमच्या मोहिनीचा भूतकाळ, जो तुम्हाला काही काळानंतर आता कळेल. काळा गुलाब गोड म्हणून घ्यावा लागेल. ठीक आहे, तुमच्या प्रेमापोटी. माझ्यापासून लांब ठेवा. ती थरथरायला लागते लगेच. कळलं असेल, मोहिनी या मालिकेतनं मस्त ट्रॅक येणार आहे आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे की काय घडणार आहे. आतमध्ये सीन चालू आहे म्हणून आम्ही मस्ती थोडीशी कंट्रोलमध्ये आणली आहे. पण कसे आहात सगळे? पहिल्यांदा एकत्र टीमचा इंटरव्ह्यू होतोय, मला खूप आनंद होतोय. कसे आहात? आम्हालाही आनंद होतो ॲक्च्युली. खरं मोहिनीला मिस करतोय आम्ही. एकत्रमध्ये आम्ही 5 जण म्हटल्यावर मोहिनी पाहिजेच. पण नाही, अच्छा शंतनू दादा नाही आहे, हा आहे सोबत. पण मजा करतोय. हे जे समीकरण आहे ते माहिती आहे, पण आर.के. जरा इकडे या ग्रुपमध्ये नवीन आहे ना? ऑड मॅन आउट आहे. पण काय म्हणतात त्याला, कन्हैया असा आहे तुमच्यामध्ये. किती लाडका झालाय आता समीर सगळ्यांचा. तुझी पहिली मालिका समीरसोबत, किती लाडका झालाय? लाडका व्हायला अजून आम्ही एकत्र काम नाही केलेलं, पण त्याच्याबद्दल मी खूप चांगलं ऐकलं आहे. त्याची आधीची प्रोड्युसर माझी मैत्रीण, तिच्याकडूनही त्याच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं आहे. हिच्याकडून पिंकीकडून आमच्या त्याच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं आहे. त्यामुळे ऑलरेडी त्याच्याबद्दल माझं एक मन तयार झालं आहे की ही इज अ गुड बॉय. जरा मस्तीखोर आहे पण गुड बॉय असं मी ऐकलं आहे. त्यामुळे बघूया आता पुढे. समीर, इतकं सगळं आता ऐकलं आहे तुझ्याबद्दल, चांगलं चांगलं. बरं मला सांग की ताईने इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केलं आहे, त्यात 10 वर्षांनी मराठीत ती काम करते. गौरीसोबत तू आधी मालिका केली होती. स्नेहलता तुझी मैत्रीण आहे आणि पहिल्यांदा तुम्ही स्क्रीन शेअर करताय. काय बॉन्डिंग झालं आहे आणि मोहिनीसाठी किती पंप्ड आहात? खूप पंप्ड आहोत आणि एकतर वेगळी कॉन्सेप्ट, वेगळा कॅनव्हास एक्सप्लोअर करायला मिळतो, ह्याचा खूप जास्त आनंद आहे. आणि तू म्हणालीस तसं ह्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा हिच्याबरोबर केलं आहे, पण पहिल्यांदाच काम करतो आहे. आणि त्या म्हणाल्या तसं आता एवढं चांगलं ऐकलं आहे तर बाकी माहीत नाही, पण तो अभिनय मी जमवला आहे असं वाटतंय. चांगलं बोलण्याबद्दल मला त्याने आधीच पैसे दिले होते. कारण त्याला जेव्हा कळलं की गौरी आहे या सिरियलमध्ये, तर त्याने आधीच पैसे पाठवून दिले अकाउंटवर की बाबा जे काय बोलशील ते चांगलं बोल. मार्केटिंग मॅनेजर का नाही बनत? आहे ती. तर येस, त्यामुळे मजा येईल असं वाटतं एकूण बघता. आत्ता हे घर वेगळं आहे, अजून आर.के.चं घर, आणि असे 2 वेगळे ट्रॅक्स चाललेत. पण हे ज्या वेळेला मर्ज होईल आणि एकत्र येतील त्यावेळेला मजा येईल याची पूर्ण खात्री आहे. आणि हिला तर आता कधी एकदा सेटवर येतोय आम्ही दोघं एकत्र असं झालंच आहे. आत्ताच आम्ही बोलतो ना, आपले सीनच नाहीत रे एकत्र. फोटो येशील थांब. अरे जाम मजा येते. आणि जशी आमची मागची मालिका होती जी कलरशीच होती, तर अनेकदा असं होतं ना की फक्त लाईन्स तर असतात पण काय करायचं हे माहिती आहे, कारण तेवढी केमिस्ट्री जुळलेली असते. तर दाजी होता तो मागच्या मालिकेमध्ये माझा, आणि तेव्हापासून जी दाजी आणि मेवणीची जी केमिस्ट्री जमली आहे, तर ती आम्हाला काय बघायची की या मालिकेमध्ये आम्ही ऑनस्क्रीन कसे दिसतोय दोघं जण. बरं, सुंदरा व्हिडिओ कॉल तिचं सुरू आहे बरं का. तुम्ही एकत्र सिरियल केलीत पण तिला टाकलत ना, मग ती व्हिडिओ कॉल करते. पण येस स्नेहलता, काय सांगशील? आता मगाशी आईने तुझं असं इंट्रोडक्शन केलं की व्रात्य मुलगी, त्रास देणारी पण तशीच गोड आहे. काय सांग? नाही, मला ॲक्च्युली मी इंटरेस्टेड आहे ऐकून घेण्यात की माझ्याबद्दल. कार्तिकी म्हणून व्रात्य म्हणाली. हां ऑब्व्हियसली. नाही, आईसोबत माझा खूप कमाल ऑफस्क्रीन बॉन्ड तर खूपच, मी तिला माच म्हणते. कारण सोनाली मॅम इज व्हेरी व्हेरी क्यूट, हंबल, आणि त्या खूप समजून घेतात. त्या मला नेहमी सांगतात आणि मी खूप मस्ती करत असते तर त्या मला अशा आईसारख्या ओरडतात पण. सो थँक्यू सो मच फॉर बिंग सच अ ग्रेट को ॲक्टर. आणि गौरीताईबद्दल तर काय बोलू, गौरीताईसोबत मी काम केलं आहे. आम्ही म्हणजे आमची खूप सिमिलर एनर्जी आहे. आम्ही दोघी मेकअप लवर्स आहोत. टवाळक्या, मस्ती, फूड आमचं असतं काय आज टिफिनमध्ये आणलं आहे, आणि बरंच अजून तू सांग ना काहीतरी. तू बोल माझ्याबद्दल. गंमत अशी होती इथल्या कास्टिंगच्या वेळेला की मला जेव्हा कळलं की कार्तिकीसाठी काही नावं हवी आहेत, तर मी एक नाव पाठवलं पुढे, आमचा जो क्रिएटिव्ह आहे रोहितला, आणि मी म्हटलं आणि एक पाठवते असं म्हणून मी आत गेले आणि बघितलं जे नाव मी पाठवणार होते ती स्नेहलता समोर उभी होती.
सो इतकं ते ॲप्ट कॅरेक्टर आपण म्हणतो ना की कॅरेक्टर समजल्यानंतर आपण कुणाकुणाची निवड करू, तर त्याच्याकडूनही तेच आलं. त्याने तिला बोलवलं होतं ऑडिशन, किंवा मला वाटतं लुक टेस्ट होती, ऑडिशन तर झालंच नाही. आणि माझ्याकडून तेच होतं की थांब दुसरं नाव तुला पाठवते आणि तिचं कास्टिंग आहे. आम्ही आधी काम केलं एकत्र, त्यामुळे ह्याच्यासोबत काम केलं, हिच्यासोबत काम केलं आहे, त्यामुळे ते काही नवीन नाही आहे. ही छानच काम करते. हाही सरप्राईज हे आहे माझ्यासाठी. सरप्राईज अशासाठी कारण ताईलाही माहिती आहे की तिथं उत्तमच ॲक्टर आहे, म्हणजे आपण ह्याच्या आधी खूप काम बघितलं. पण शालूचा रोल मी आणि शंतनू दादा पण सकाळी म्हणत होतो की टायटल हिरोईनचं आहे, पण इतकी व्हरायटी ताईला प्ले करायला मिळते या कॅरेक्टरमध्ये. म्हणजे मुलीची आई इतकी स्ट्रॉंग, इतकी कॅपेबल, आणि ती जे काही सूर, म्हणजे सूर तिला सर हा सूर तो सूर आम्ही ते बघताना करतो ना सोबत. त्यामुळे जेव्हा मी तिला मेसेज पण केला होता की ताई तुझी पकड घेतेस ना त्या गोष्टींची, ती अमेझिंग आहे. तर शिकायला मिळतं, जे ॲक्च्युअल रटलेलं एक वाक्य आहे ते खरंच इथे शिकायला मिळतं आणि छान गोष्टी सांगते. फ्लॅशबॅकचा जो सिक्वेन्स आहे ना, की फ्लॅशमध्ये प्रताप रावांची बायको तिथे ती वेगळी दिसते, शालिनी म्हणून इथे जी त्यांचा जो स्टँड आहे या घरात, माझी आई, मोहिनीची आई, त्यांचा जो स्टँड आहे तो कमाल, आणि तो डिफरन्शिएट होतो, तो खूप छान. आणि नोबडी कुड हॅव डन बेटर. प्लीज. आणि सगळ्यात मेन कॅरेक्टरबद्दल मी आता काय बोलू, समीर. नाही बोलते, काय बोलू, म्हणजे माझ्याकडे वर्ड्स नाही. समीर इज व्हेरी इंटरेस्टिंग, आणि ॲज इन रिअल लाईफ पण तो ॲज अ पर्सन म्हणून खूप खूप स्वीट आहे, खूप छान आहे. आर के म्हणून तर तो नाही आर के म्हणून तो थोडासा माजोडा आहे, थोडासा कुचका सगळ्यांना वाटतो, ठीक आहे, पण त्याचे पण खूप लेयर्स आहेत. आणि समीर इज डुईंग ग्रेट जॉब. मला फर्स्ट टाईम कळलं की आर केच्या प्रेमात मी असते. मी ऑडिशन दिलं वगैरे, आणि मी खूप एक्सायटेड होते की कोण असणार आहे आर के, आणि देन आय केम टू नो की इट्स समीर. सो मला सेटवर आल्यावर कळलं. आणि समीरचं काम मला आधीपासूनच आवडतं, तो बऱ्याच सिरियल्समध्ये, आणि तो थोडा सिनियर आहे. सिरियल करतोय ना तो दिसतोय ज्युनियर, म्हणजे त्याचे लुक्स अजून तो यंग होत चाललाय मला असं वाटतं. आणि आम्हाला आता कॉम्प्लेक्स येतं की आम्ही मतलब तो तर लाईमलाईट घेऊनच जातो. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू डू सीन्समध्ये. अजून आमचे काही सीन झाले नाही. अजून मी त्याच्या फोटो आणि त्याच्या व्हिडिओकडे बघूनच मी त्याच्या प्रेमात पडते. सो कन्व्हिक्शनने काम करणारी काही कलाकार असतात, त्याच्यापैकी मला वाटतं समीर आहे. कारण त्याच्या प्रत्येक भूमिका, म्हणजे सुंदरापासून मी त्याला ओळखते, गोड त्याच्या आधी मी पाहिली होती, पण जे पण कॅरेक्टर असेल ते भयंकर कन्व्हिक्शनने, भले त्याचं पर्सनल कन्व्हिक्शन त्या बाबतीतला काय असेल हा वेगळा मुद्दा, पण सीन करताना कमाल करतो. आणि एक मेंबर नाही आमच्यात आत्ता, पण आम्ही आत्ता बोललंच पाहिजे, मोहिनीबद्दल तर बोललो, पण शंतनू दादा स्क्रीनवर तर कमाल दिसतोय. पण मला वाटतं आमची मी भाऊ बहीण होतो आम्ही दोघं जण, पहिल्याच सीनला पहिल्या वाक्यातच आम्ही ते क्रॅक केलं आहे की आम्हाला आता सरांना सांगायची गरज लागत नाही की हे करा, किंवा नाही का आपण डोकं हे करतो, किंवा काही बहीण भावाच्या मस्ती. फॅब्युलस, खूप कमाल कॅरेक्टर पकडलं त्याने. त्याच्याबद्दल मला वाटतं ताई. मी आता सीन्स बघितल्यानंतर मला असं होतं मलाही लहान मुलगी आहे, तर म्हटलं जर मोठा होऊन मी असा बाबा होणार असेल तर मला आवडेल. आणि हे खरंच जेन्युअनली मला वाटलं एपिसोड बघताना की म्हटलं यार हा किती कूल बाबा आहे. आणि ॲट द सेम टाईम प्रत्येक लेअर, प्रत्येक इमोशन खूप सटल आणि तरी खूप म्हणजे सहज येतं, पण ते खूप इम्पॅक्टफुल होतं. त्यामुळे मला आवडेल असं व्हायला. मी एक गोष्ट, म्हणजे आपण खरंच शिकतो ना, तर जसं मी सोनाली ताईचं मगाशी म्हटलं, तर आम्ही पण बोललो याबद्दल की तो प्रत्येक रिॲक्शन ज्या महत्त्वाच्या आहेत ना, तर आम्हाला कसं सवय झालेली असते डेली सोप म्हटल्यानंतर एवढं कुठे लागतं आहे, तर कधी कधी फटकन आपण देऊन टाकतो. तो डिटेलिंग जे करतो ना, ती जी महत्त्वाची रिॲक्शन आहे ती थांबून वेळ घेऊन व्यवस्थित कम्प्लिटली पूर्ण करून मग तो पुढे जातो. आणि हे मी या सिरियलमध्ये त्याच्याकडून शिकले आहे की हे आपण नको गृहीत धरायला अनेकदा की ते एडिटमध्ये काय होईल किंवा काय, आपलं काम आपण तेवढ्यापुरतं चोख करायचं. अनेकदा असं होतं की खूप घाई आहे, हे तर मग चला एवढीशी दिली आणि पुढे गेलं, तर त्याच्याकडनं शिकले नाही, ठेर जाओ, रुक जाओ, ती द्या पूर्ण आणि मग पुढे देऊ. एक रिॲक्शन बघा त्याची, छोटी इतकी क्यूटली देतो आणि मग पुढे जातो तो. सो हे खूप कमाल आहे. फुटेज खाणं. ॲक्च्युली पॉप्स इज माय फेवरेट कॅरेक्टर. शांतनू सर आणि आम्ही नेबर्स पण आहोत मीरा रोड. ऑब्व्हियसली पॉप्स आणि एकदम कूल, व्हेरी रिलेटेबल, जेन्झी. तर माझं आणि त्याचे डायनॅमिक्स पण खूप कमाल. आमचं हँडशेक वगैरे अजून पुढे सिरियलमध्ये बऱ्याच गोष्टी होणार आहेत, त्या मी नाही सांगू शकत. पण एकंदरीत पॉप्सकडून मी जेव्हा पण सीनमध्ये माझी पण कधी मस्ती सुरू असते, मी आहे थोडं मस्ती मी करत असते, तेव्हा थोडी मस्ती मी करत असते तेव्हा पॉप्स मला खूप क्यूटली सांगतात मला की
होऊ दे, आपण मग नंतर बोलूया. पण त्यांनी असं कधी वाईट नाही वाटू दिलं मला. ते खूप छान पद्धतीने सांभाळून घेतात सगळ्यांना. ॲक्च्युली सेटवर पण ते खूप छान, ते एनर्जी, हां त्यांची एनर्जीज खूप वेगळे ते येतात. ते एकदम त्यांच्या आवाजानेच असं खूप पॉझिटिव्ह करून टाकतात. ताईशी बोलतानाही कळलं की तिला मुलगी आहे आणि आत्ता समीरही बोलला की ही सिरियल इज ऑल अबाउट मुली किंवा मुलीचं असणं किती इम्पॉर्टंट आहे. आता तुझी मुलगी सिरियल बघत असेल, आता साची मोठी होते तर तिला काही गोष्टी कळत असतील. मला सांग ते बॉन्डिंग आणि तुला ती काय सांगते, क्रिटिकही असते, कधी जेलसीही होते, तिच्याकडनं काही फनी रिॲक्शन? हो येतात. पहिला एपिसोड दाखवला नाही मी तिला. कारण जरा फारच प्रश्न आले असते वेगळे, ज्याची उत्तर देता देता मला नाकीनव आली असती. अरे असं वाटेल सगळे आता पहिला एपिसोड बघतील, असं काय आहे पहिला तेच आहे, पहिल्या एपिसोड पासून पुन्हा बघावं ज्यांचा मिस झालाय. स्ट्रॅटेजी तुझ्याचकडनं शिकलोय. तर हां, मध्ये मध्ये येतं की तू सतत असं चिडलेला का असतो, तिच्याशी नीट का बोलला नाहीस वगैरे, असं ते होतं जरासं तिचं की हे काय निघून जातो तो, हे जे फेकलं होतं मी प्रोमोमध्ये, जो स्कार्फ होता तो फेकला होता असा का, आणि तिला आता स्कार्फ वगैरे मध्ये ओढणी, अशी का ओढणी फेकून गेलास म्हणाली. तर मी म्हणलो अगं ते सांगितलं होतं मला करायला, नाही बॅड बॉय असं नाही जायचं, असं ते एक असतं तिचं. पण अजून तरी बरं बोलते माझ्याबद्दल, म्हणजे अजून तेवढं नाही हे होतंय. पण भेट झाली नाही आहे ना अजून भेट झालेली नाही आहे आणि अजून तितका पीकचा माजोरडेपणा ही आलेला नाही आहे आरकेमध्ये. त्यामुळे बाबा हा खरं आहे की तो ॲक्च्युली बरं, मला आता तुम्ही दोघांनी अधिक मालिका केली आहे, पण समीर आणि दाई तुझा अजून काही सीन्स लागले नाही आहेत. सो मी यांना काही सिनारिओज देईन, त्यावेळी सेटवर ही व्यक्ती कशी वागते ना हे मला सांगायचं आहे. ठीक आहे, ओके. लंच ब्रेकला लेट झालं आहे आणि इरिटेशन होतं ना की अरे भूक लागली आहे, तर काय करायचं. ताई तुझ्यापासून सुरुवात करते. मला सांग, गौरी कशी रिॲक्ट करेल किंवा स्नेहलता कशी रिॲक्ट? भूक लागली, चला भूक लागली, हां चला, हो गौरी सेम. स्नेहलता? भूक लागली. ती आधीच तिचा फोन आणि तिचं ताट घेऊन बसलेली असते कोपऱ्यात, सगळ्यांच्या आधी कोपऱ्यात. तेव्हा तिला भूक लागली कसली नेमकी, फोनची का ताटाची कळत नाही. नाही, मला भूक लागली बोलून झाला आता. मी नाही मला भूक लागली की मी गपचूप पण ती जेवण गपचूप साईडला. जेवते, ती कळतच नाही. तिला शोधायला लागतं, अगं भाजी हवी आहे, कुठे स्नेहलता भाजी हवी आहे, शोधायला लागतं. आणि समीरला आता तू इतकी वर्ष काम करते आणि आता अजून एक मालिका, समीरचं काय? समीर भुकेच्या बाबतीत तो तसा एवढा नाही आहे, इझी आहे एकदम. आणि त्याला फक्त आनंद असतो कोणी डबे बिबे, अरे आणलं का, चला आता तोडा वगैरे असं त्याचं चालतं. पण बाकी असा तो चिल असतो. भूकवाला नाही आहे फार तो. हां, म्हणजे मुळात काय आहे की तिला आधी सांगावं लागतं, कारण डबे घेऊन ती येणार. मग त्या आधीच तो भरपूर काय आणलेलं आहे आणि तिला सेटवरच्या, म्हणजे आता डबे तेवढ्या आकाराचे नसतील कदाचित म्हणून तिला जमत नाही म्हणून, नाहीतर जेवढं युनिट आहे त्या प्रत्येकाला तिला थोडं काहीतरी वाढायचं असतं. अरे हे घेतलं का, म्हणजे हिचं जेवण राहतं बाजूला, अरे हे हे आणले हे घे, असं वाढत ती सुटते जोपर्यंत लोकांची जेवणं ऑलमोस्ट झालेली असतात, मग ही बसते. बट हे मला खूप आवडतं पण तिचं. त्यामुळे ही मी पहिल्या दिवशी ज्या वेळेला हिला भेटलो, म्हटलं चला आता जेवणाची सोय झाली. पहिलं हिला बघितल्या हेच बोललो होतो. पौर्णिमा तळवलकरनं पण हेच सांगितलं, अरे गौरी आहे म्हणल्यानंतर खाण्यापिण्याची चंगळ आहे म्हणे तुझी. सांगते, या सेटवर मी असं अनेकदा म्हटलंय की इतके कोणी खवय्ये नाही आहेत ग. म्हणजे सोनालीताईचं डाएट चालू असतं बऱ्यापैकी, मॅडमचं तर जाऊ दे, अर्ध्या भाज्या हाय, वेलकम. अर्ध्या भाज्या रिजेक्ट करते ती, त्याच्यामुळे तिला ह्याच्यात नाही. हिचं तेच आहे की ही जर खाऊन आली असेल तर ती शक्यतो दुपारी खात नाही किंवा अगदी थोडं करते. शालिनी ताईला आपल्याला फ्री करायचं आहे, सीन लागलाय. थँक्यू सो मच ताई, आणि मस्त सीन द्या आता. हो येस, तर मोहिनी कंटिन्यू. एनर्जी घेऊन जाते मोहिनी. तर हिला निम्म्या भाज्या आवडत नाहीत. बरं, एखादी आता भेंडीची भाजी, तर ती भेंडीची भाजी तिला तशीच खायची सवय, ती वेगळ्या प्रकारे आणलीस तर मॅडम ट्राय करत नाहीत. तोंडच असं करते की तू विचारणारच नाही. डेब्यू आहे चांगलं. चांगलंच बोलतेय मी हे. तर त्याच्यामुळे मी तिला तुला काय, मी विचारून गेले होते ना तुला काय आवडतं, मी तेच आणत जाईन. ते काळजीपोटी, कारण आईबाबांपासून लांब राहते आणि मग सतत बाहेरचं खावं लागतं. पण एक गोष्ट चांगली पण आहे की ज्या नॉर्मल भाज्या आहेत, बटाट्याची भाजी वगैरे, ते सगळं जेवण व्यवस्थित ताट वाढून ती खाते, त्यामुळे तिचा प्रश्न नाही. ही जेवून आली असेल तर ही जेवत नाही, हिचं जेवण पण एवढं जे काय ते तेवढं खाईल. त्यातल्या त्या शंतनू दादा एकमेव मनुष्य माझ्या आयुष्यात इथे मला मिळाला आहे की जो जेवण एन्जॉय करतो. त्यामुळे माझे डबे या सेटवर जरा कमी झालेत. आता मे बी समीरचं आणि आमचं एकत्र लागायला लागलं की ते पुन्हा वाढेल. पण या तिघा चौघांपैकी एकटा शंतनू दादा आहे जो इंटरेस्टने, हा गौरी काय आणलं असेल खाऊया आपण. त्यामुळे ते डब्यांची संख्या या सेटवर थोडी कमी झाली, जी वाढवायची संधी द्या मला. आणि मोहिनी, तू बस वगैरे चालवलीस यार, आणि तू मेकअपही शिकलीस इथे आल्यावर. काय सांगशील, म्हणजे असं चॅलेंजिंग, पहिल्याच मालिकेत इतकं चॅलेंज तुला दिलं, त्याच्याबद्दल काय फील?
मला वाटतं नशीब लागतं की एवढं ऑलराऊंडर कॅरेक्टर मिळाला, ते पण पहिल्याच सिरियलमध्ये. आणि खूप खूप नवीन गोष्टी, म्हणजे मी ॲज अ अनघा म्हणून ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी मी मोहिनी म्हणून करते, त्यामुळे मला अजून मजा येते आणि सगळं नवीन शिकून आणि ते अनुभवता येते की अच्छा बस मी कधी अनघा म्हणून चालवलं तर माहीत नाही, पण मोहिनी म्हणून चालवली. आणि ते थोडं डॅशिंग, फाईट सिक्वेन्स किंवा मेकअप आर्टिस्ट, मेकअप शिकले मी त्यासाठी, तर सगळंच एक कमाल सुरू आहे आणि मजा येते. आणि आपण असं म्हणतो ना की प्लॅन बी काहीतरी पाहिजे आपल्याला है ना, तर प्लॅन बीच्याकडे रेडी आहे मेकअप ही पण जेवण वगैरे तू मला भाजी वाटलं बस बनवली ड्रायव्हर म्हणून सेटवर. मी काय ती म्हणाली सेकंड ऑप्शन रेडी आहे. नाही, मला सांगतात ते फूड सिक्वेन्स असेल ना तर ते सांगतात की अळूवड्या कशा बनवल्या. हा, ही अशी त्याच्यात दाखवलं की कार्तिकी काही कामं करत नाही, पण सेटवर जेव्हा सीनमध्ये भाज्या वगैरे लागतात किंवा काही करायचं असेल प्रेप, तर छान सुंदर पद्धतीने स्नेहलता करून देते आणि त्यासाठी खरंच कौतुक म्हणजे आहे. माझं उलट आहे की मला काही बनवता येत नाही आणि मोहिनी मोदक बनवतीये, मोहिनी आळूवड्या बनवतीये आणि खरी ऍक्टिंग दिसते. आणि मग मला स्नेहा खूप मदत करते, ताई खूप मदत करते की कसं करायचं आहे, कसा मोदकाच्या पाकळ्या करायच्या आहेत, तर तो त्यांच्यामुळे मला- आमच्याकडे आता मागच्या सिरियलचं आता आपण बोललो की सुंदराच्या वेळेला अक्षया आमची होती की जिला काही यायचं नाही आणि आता ती 10 माणसांचा स्वयंपाक करू शकते. ते ट्रेनिंग आम्ही देणार आणि 2-3 वर्षानंतर जेव्हा तू परत याविषयी विचारशील तेव्हा ही 10 माणसांचा स्वयंपाक करत असेल. तुला एका सिरियलमध्ये बस ट्रॅव्हलला मिळते. तर असं बोलते मी करू शकेन. पण असं झालंय आता, असंही होऊ शकतं की मेकअप दादा नाही आहेत अवेलेबल, तर मोहिनी सगळ्यांचे मेकअप करते. चला मी बस नाही, तो प्लॅन आहेच पण प्रोडक्शनकडे की 2 महिन्यानंतर सगळे मेकअप दादा ना थोडंसं सुट्टी द्यायची आणि स्किल सगळं वापरून घ्यायचं आहे. एकदा मॉक शूटला असं झालं होतं की मेकअप दादा नव्हते कारण युनिट ऑफ होतं आणि आमचं मॉक शूट होतं, तर समीरचा मी मेकअप केला होता तेव्हा, म्हणजे प्रॉपर असं मेकअप आर्टिस्ट. कधीच केला नाही. विचारणार होते कसा केला. स्वतःच शिकलो मग मी. त्याला आवडला होता, तो असं म्हणाला होता, ज्याची व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही चांगला केला. प्रूफ म्हणून. किती पैसे दिले होतेस का तिने तुला पैसे दिले होते तेव्हा. आडला हरी नाही बरा दिसत होता त्या दिवशी समीर. बरा दिसत होता. इतर वेळी उत्तम दिसतो, बाकी वेळी त्या दिवशी बरा होतो. बरा दिसत होता. एक को रिलेशन मला ते कोइन्सिडन्स मला समजलं आहे की तू माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहेस. कट्टू मोहिनी हे जे तिचं फेमस झालं तर तुला मोहिनी नावाची मालिका मिळणं हे किती कोइन्सिडन्स असतो आपल्या आयुष्यामध्ये, त्यासाठी किती ग्रेटफुल फील करतेस. एकतर पहिलीच मालिका आणि इतकं 360 लाईफ फिरत असतं. मला आठवतं मी लहानपणापासून माधुरी दीक्षितचे पिक्चर्स किंवा तिचे डान्स मूव्ज आणि तिचे एक्सप्रेशन्स आणि मी खूप फॉलो करायचे. मी सुद्धा डान्स करते, तर मी माधुरीसारखं मी करणार असं करून मी फॉलो करायचं आणि मी प्रचंड प्रेमात आहे माधुरी मॅमच्या. आणि असं काहीतरी मला जेव्हा स्क्रिप्ट वाचून दाखवली की अरे ही मोठी होऊन माधुरीवरून मोहिनी नाव ठेवलं आणि मला असं की म्हणजे मला शब्दात ते सांगता येणार नाही कदाचित, पण मी खूप ग्रेटफुल आहे. कदाचित मी कधीतरी लहानपणीच मॅनिफेस्ट केलं असेल आणि येस. यांचं पुढचं प्लॅनिंग पण रेडी. आमचे सगळे कॉन्व्हर्सेशन जर बाहेर आले तर एका वेगळ्या TRP पर्यंत जाईल सगळं. हा, आणि तुला इंटरव्ह्यूचं शूट पेक्षा जास्त एडिट करावं लागेल एवढं. खरं तर अर्ध्या लोकांचे सीन सुरू आहेत त्यामुळे, पण नेक्स्ट टाईम आहे ना आपण अख्ख्या टीमसोबत काहीतरी मस्त गेम करू. पण खूप मज्जा आली यार आणि आत्ताच नुकती मालिका सुरू झाली आहे, पण खूप मजा येते तुम्हाला स्क्रीनवर बघताना. ऑल द बेस्ट आणि मस्त राहा असेच. एकदा मी तुझ्या हातचं जेवायला येईन. अरे तू सांगून ये, मग मी छान छान डबे किंवा घरी पण ये. एनिवे तुला वेलकमच आहे, पण मग आम्ही डब्यात काय काय छान घेऊन येतो. तू सांग फक्त त्या व्हॉट्स इन दिवशी. माय डब्बा सेगमेंट आपण तेव्हा करूया. मोहिनीची तब्येत सुधारलेली दिसेल मला मालिका. नाही, ती तेच सांगते, ती गुड गर्ल आहे. फक्त तिचं असं आहे की ती सगळ्या भाज्या खाते, पण त्या एकाच फॉर्म मधल्या. मी दुसरी कुठली ट्राय That's करायला सांगितली. commitment, हां, त्या भाज्यांशी कमिटमेंट आहे तिची. कमिटेड. कमीच जेवते असं मला सवय आहे. पण मी दे तू कारण. ओके नाही आम्ही इंटरव्ह्यूची सुरुवात आता कमीच जेवते. गाईज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.